नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक ही रेसिपी पाहणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने झटपट बनतात उकडीचे मोदक, सर्वांनाच आवडतात। चला तर मग पाहूया आपली रेसिपी। एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे। 1 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे मी इथे। 1 वाटी पाणी आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। थोडंसं वरती पाणी घालायचं आहे, कारण आपण यामध्ये थोडंसं साबुदाण्याचं पीठ पण घालणार आहोत। साबुदाण्याचं पीठ कारण की आपले मोदक चिकनाई येण्यासाठी साबुदाण्याचं पीठ 1 चमचा इथे घालायचं आहे। म्हणून थोडंसं पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तूप टाकायचं आहे। थोडंसं दूध टाकूया, म्हणजे आपले मोदक मऊ होतात। जर तुम्हाला दुधामध्ये मळायचं असेल तर 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेऊ शकता। हे मोदक तुम्ही जर सकाळी केले तर संध्याकाळपर्यंत अतिशय मऊ राहतात। त्यामुळे तुम्हाला 1 चमचा दूध पण यामध्ये टाकायचं आहे। आता 1 वाटी मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि 1 चमचाभर साबुदाण्याचं पीठ टाकायचं आहे। साबुदाण्याचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील टाकू शकता। आपले मोदक तुटणार नाही, यामुळे आपल्याला हे पीठ 1 चमचा यामध्ये टाकायचं आहे। लक्षात ठेवा, जास्त टाकायचं नाही, फक्त 1 चमचाभर टाकायचं आहे, नाहीतर चिकट बनतात। आता आपण 5 मिनिट झाकण ठेवूया। आपली उकड छान वाफवून घ्यायची आहे। आता 5 मिनिट झालेले आहेत। आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे। आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। गरम गरम आहे, हाताला तूप लावून आपल्याला हे पीठ मळायचं आहे। ग्लासनी किंवा एखादी वाटी असेल तर त्याने तुम्ही हे पीठ अशा पद्धतीने मळू शकता, म्हणजे हाताला चटके बसणार नाही। जेवढं होईल तेवढं आपल्याला हे पीठ मऊ करायचं आहे। मऊ केल्यामुळे आपली पारी ही अतिशय मऊ आणि तुटणार नाही, चिरा जाणार नाही। पीठ मळून घ्यायचं आहे, मऊ करायचं आहे एकदम। अशा पद्धतीने आपलं पीठ मऊ झालेलं आहे, बघू शकता। आता आपण सारण बनवायला घेऊया। सारणासाठी मी 1 नारळ घेतलेला आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। किसून घेतला तरी चालेल। त्यासाठी 1 चमचा तूप घातलेला आहे। खसखस, ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे। जास्त वेळ नाही भाजायचे आपल्याला, थोडा वेळच आपल्याला भाजायचे आहे। आता यामध्ये नारळ घातलेला आहे। थोडंसं तूप घालून नारळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे, कारण की त्यामधला जो ओलसरपणा आहे
तो निघून जाईल. आता यामध्ये गूळ घालायचा आहे. मी येथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल, पण 1 वाटी गूळ पुरेसा होतो. आपल्याला हे मिश्रण जास्त कडक होऊ द्यायचं नाही, मऊ करायचं आहे. सतत हलवायचं आहे म्हणजे कढईला आपल्या लागणार नाही. थोडीशी वेलची पावडर, जायफळ पण घालू शकता. सारण आपलं तयार आहे. आता थंड करायला ठेवूया. पीठ बघूया आता आपलं. झाकण ठेवलं होतं पीठ मी, मऊ आहे. आता याची पारी लाटूया. थोडीशी अगोदर आपण पोळपाटावर लाटून घ्यायची आहे. थोडंसं पीठ लावायचं आहे आणि मग हातावर आपल्याला मोदक बनवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला वाटी तयार करायची आहे आणि आता अशा कळ्या बनवायच्या आहेत. अंगठामध्ये घालायचं आहे आणि बोटाच्या साहाय्याने आपल्याला कळ्या बनवून घ्यायच्या आहेत. मोदक खाली ठेवून आपल्याला वरच्या कळ्या दाबून घ्यायच्या आहेत. थोड्या जवळ आणायच्या आहेत. या पण मोदकाची आपल्याला अशाच पद्धतीने वाटी बनवून घ्यायची आहे. जवळ आपल्याला जेवढ्या होतील तेवढ्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि मध्ये सारण घालायचं आहे. सारण भरपूर घालायचं आहे. हळूहळू आपल्याला एका साईडनी या कळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे मोदक लवकरच बनतो. तुम्ही अशा कळ्या बाहेर पण करू शकता. बाहेर काढायच्या असेल तशा दाबून घ्यायच्या. थोड्याशा दाबायच्या म्हणजे आपल्या फुलासारख्या अशा तयार होतील. अशा पद्धतीने पण तुम्ही मोदकाला आकार देऊ शकता. कळ्या तुटण्याची शक्यता असते म्हणून हळूहळू आपल्याला करायचं आहे. वरती दाबून घ्यायचं आहे. बघू शकता खूप सुंदर असे मोदक आपले तयार आहेत. आपले मोदक तयार आहेत. आता आपण वाफवून घेऊया. खाली तुम्ही तूप लावायचं आहे. केळीचं पान असेल तर केळीचं पान टाका, हळदीचं पान असेल तर हळदीचं टाका, किंवा नसेलच काही तर स्टीमरला तूप लावून घ्यायचं आहे आणि वाफायला ठेवायचं आहे.
10 ते 12 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे छान. आपले मोदक तयार आहेत. आता थंड करायला ठेवूया थोडा वेळ. तूप घालायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.